आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कल्याणमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली, उद्धव ठाकरेंचं विधान। मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। हिऱ्याच्या पोटी गारगुटी जन्माला आली, टीकास्त्र करत ठाकरेंवर टीका। कल्याण डोंबिवलीत शिंदेंचा शिवसेनेला धक्का, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। कल्याण डोंबिवलीचा 7 माजी नगरसेवकांचाही मातोश्रीवर पक्षप्रवेश। आता बस झालं, छत्रपतींच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही। अरबी समुद्रातील शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा इशारा। संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईला यायला हवं होतं। शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी। अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा। ज्या ठिकाणी स्मारक करायचं होती ती जागा मीच हुडकून काढली होती। सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचा पुतळा लहान करण्याचं काम सरकारनं केलं। जयंत पाटलांची समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून सरकारवर टीका। अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल। नीलम गोरेंचं सोलापुरात सूचक वक्तव्य। राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अशीही टिप्पणी। 27 वर्ष सत्तेत असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावानं रडण्याची वेळ आली आहे। सत्तेत असून लोकसभेला महायुतीच्या विरोधात काम केलं, करारा जवाब मिलेगा और वो भुगतना पडेगा, आमदार जयकुमार गोरेंचा इशारा। रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवारांमध्ये 2 दिवसात बैठक। अजित पवार निंबाळकरांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती।